ते एका दिवसामध्ये केलेलं नाही. तिला हा जाच फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सुरू झालेला आहे आणि दोन जरी तो बदने आणि बनकर या दोघांची जरी नाव फक्त हातावरती असली, परंतु चौकशी समिती समोर दिलेला जो जबाब आहे आणि त्याच्यामध्ये 19/6 एक माहितीच्या अधिकारामध्ये तिने जो अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच पाटील, जायपत्रे, बदने यांची नावं घेतलेली आहेत. महाडिक म्हणून कोण तिथे DYSP आहे त्यांना सुद्धा अर्ज टाकलेला आहे. जर ह्या तक्रारीची वेळीच दखल या सर्व लोकांनी घेतली असती तर मला असं वाटतं की हा दिवस आम्हाला पाहायची पाळी आलेली नसती. आणि हॉस्पिटलमध्ये अनफिट असताना फिट द्या अशा पद्धतीचा दबाव पोलिसांकडनं त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि पोलीसच या माझ्या जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार राहतील अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी चौकशीमध्ये दिलेलं आहे. ऑन ड्युटी डॉक्टर म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना, मला वाटतं ते जे बदने वगैरे आहेत त्यांना निलंबित केलंय. आता अटक बी झाल्याचं कळालंय. सरेंडर रात्री मला वाटतं पहाटे 5 वाजता मी ती न्यूज पाहिली. 5 तासापूर्वी म्हणजे रात्री 12च्या नंतर वगैरे तो सरेंडर झालेला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हील चेअरवरती बसून डॉक्टरांना धमक्या देणे, अनफिटचं फिट सर्टिफिकेट द्या म्हणणे अशा पद्धतीची गैरकृत्य करत तो होता. आणि तिथल्या PIला सांगितलेलं आहे, DYSPला सांगितलेलं, कदाचित मला वाटतं तिथल्या SP सुद्धा डॉक्टर संपदा मुंडेंनी तक्रार केलेली आहे. आता याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर उद्याच्याला मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन याच्यामध्ये IPS दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि बनकर आणि बदने सोडता इतर ज्या ज्या वेळेस, म्हणजे जूनमध्ये पत्र दिलेलं आहे, जुलैमध्ये पत्र दिलेलं आहे, ऑगस्टमध्ये पत्र दिलेलं आहे, 3 वेळा पत्र देऊन सुद्धा, आणि एक कंत्राटी डॉक्टर आहे आणि एका कंत्राटी डॉक्टरला एका वर्षामध्ये किती वेळा फक्त पोस्टमॉर्टमची ड्युटी द्यायची याचंही काही नियमावली असेल ना. बाकीच्या कोणत्याही डॉक्टरला ती ड्युटी दिलेली नाही, फक्त संपदालाच ती ड्युटी सतत का दिली जात होती. आणि आमच्या जिल्ह्यातले आरोपी म्हणता येणार नाही त्याला, पण आमचा ऊसतोडीचा धंदा आहे. मुकादमकी ही आमच्या 5वीलाच पुजलेली आहे. आमच्या इकडचा एखादा मुकादम आला त्याचा 200 BP असताना 210 मेन्शन केलेलं, 200-110 BP असताना त्याला फिट कसं द्यायचं म्हणून आमच्या त्या लेखीने दिलेलं नाही, म्हणून सुद्धा प्रेशराईज केलेलं आहे. तेव्हा मी विनंती करणार आहे की या प्रकारामध्ये हे बनकर आणि बदने सोडता जे म्हणून ज्यांच्याकडे तक्रार केली, ज्यांनी त्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. मग तिथले DYSP असतील, ते धुमाळ जे आहेत, तुम्ही पाहिलं का धुमाळ किती निर्विकारपणे बोलतायत. त्यांची बाईट पाहिली मी आज पहाटे पाहिली. ते जसं काय मी त्या गावाचंच नाही अशा पद्धतीने बोलतो. तुम्ही मेडिकल ऑफिसर आहात, तुमच्या मेडिकल ऑफिसरच्या अंडर असलेली मुलगी ती डॉक्टर आहे आणि डॉक्टरचा मृत्यू झालेला आहे. आणि याच्यात सगळ्यात गंभीर बाब ही आहे की आमच्या इथून मुंडे कुटुंबियापैकी त्या मुलीचा चुलत भाऊ सुद्धा डॉक्टर आहे, चुलते शिक्षक आहे. त्यांच्याकडं राहिल्यामुळं ही मुलगी डॉक्टर झालेली आहे. जर इथे असती कवडगावला ती कदाचित 4वी-5वीच्या पुढे सुद्धा गेली नसती. आणि चुलत भाऊ कुटुंबियांना फक्त पोलीस विचारताय की तुम्ही कुठपर्यंत आले, काय झाले. मग हॉटेलच्या खोलीमध्ये जर तिने सुसाईड केलेलं होतं तर
ती हँगिंग असताना तिचे जे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत किंवा फोटो काढलेले अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना त्या बाबतीत काही दाखवलं गेलेलं नाही. आणि मग जर सुसाईड झाल्याच्या नंतर कुटुंबियाला कळवल्याच्या नंतर हँगिंग असलेली मुलगी कोणत्या अधिकारामध्ये खाली उतरवली? आम्हाला डायरेक्ट पीएम रिपोर्टमध्ये म्हणजे पीएम रूम मध्ये नेल्याच्या नंतर तिथं दाखवलं जातं. त्याच्यामुळं हे सगळं संशयास्पद आहे. आणि जर ती एवढी निर्भीड होती, यंत्रणेशी लढत होती, तर अशी मुलगी मुळात सुसाईडच करेल का? हा सुद्धा याच्यामध्ये मुद्दा उपस्थित होतो. म्हणून या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत. आम्हाला माहिती आहे की ते 100% न्याय देतील. परंतु न्याय देत असताना सातारा पोलिसांच्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या लोकांचं मत या ठिकाणी, कारण एक नाही दोन नाही, सर्वच्या सर्व अधिकारी त्या ठिकाणी संपदाशी चुकीचं वागलेले आहेत. म्हणून सातारा पोलिसांच्या तपासावरती सुद्धा आम्हाला या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना भेट घेतल्याच्या नंतर ऑब्जेक्शन या ठिकाणी येतंय. म्हणून IPS आणि लेडी महिला कर्मचाऱ्याच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी त्याची लवकरात लवकर SIT गठीत करावी अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री महोदयांना उद्याच्याला जाऊन करणार. सातारा पोलिसांकडून तपास सुरू आहे, मात्र पीडित कुटुंबाला पोलीस साताराला बोलवतोय. 100% देऊ ना, कारण आता गडबडीमध्ये आमचं कुटुंब त्या ठिकाणी गेलं, फक्त डेड बॉडी घेऊन आलेला आहे. तिथे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळं तिचं जे आहे ते पोस्टमॉर्टम सातारला त्या ठिकाणी जाऊन केलंय. त्याच्यामध्ये खूप वेळ या ठिकाणी मानसिक छळ आमच्या या कुटुंबाचा त्या ठिकाणी झाला, उशीर करण्यात आला. FIR लिहायला सुद्धा 6, 7, 8 घंटे त्या ठिकाणी लावले. म्हणून आमचे इथलं आल्याच्या नंतर लक्षात आलंय की कुटुंबियाला अजून काही सप्लिमेंटरी म्हणजे पुरवणी जबाब त्या ठिकाणी द्यायचे आहे. तर त्या मला वाटतं सातारच्या पोलिसांनी तिकडे बोलू नये, त्याच्याऐवजी पोलिसांनी इकडे येऊन त्यांचे जबाब घ्यावेत. आणि जबाब घेतल्याच्या नंतर मग, परंतु आग्रही मागणी आमची ही आहे की SIT याच्यामध्ये झाली पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आमचं लेकरू इथून एवढं शिकून आणि 0 कसल्याही प्रकारचा 1 रुपयाचं डोनेशन न लागता तिचा मेरिटवरती नंबर लागलेला आहे आणि मेरिटवरती पास होऊन ते लेकरू तिकडे गेलेलं आहे, नोकरी करते. आणि नोकरी करीत असताना तुम्ही जर अशा पद्धतीने प्रेशराईज करून एखाद्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार होत असतील तर याच्यामध्ये 306 कलम लागेल हे आम्हाला माहिती आहे. परंतु पुरवणी जबाबामध्ये किंवा तपासामध्ये जर वेगळ्या काही बाबी त्या ठिकाणी निदर्शनास आली तर आणखी गंभीर सुद्धा गुन्हा याच्यामध्ये कलम लागावेत अशा प्रकारची अपेक्षा कुटुंबियांची आहे आणि माझी सुद्धा त्या ठिकाणी राहणार. अण्णा, या प्रकरणात राजकीय प्रेशर होतं, एका माजी खासदाराचं देखील नाव समोर येतं, काही आरोप देखील होत आहेत, त्या दिशेने काय मागणी? नाही, आता त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होईल. त्या चौकशीमध्ये निश्चितपणे निदर्शनास येईल. आणि काल मला वाटतं तिथल्या SPंनी डिनाय केलंय, परंतु ठीक आहे, आम्ही बी त्याच्यावरती डायरेक्ट आरोप करत नाही. पण जे काही चौकशी समितीच्या पुढे संपदा मुंडेंनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे त्या प्रत्येक उल्लेखाची चौकशी झाली पाहिजे असं कुटुंबीय आणि माझं सुद्धा स्वतःचं मत आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.